आपण शेवटी आलो होतो ते 264 ह्या ओळीपर्यंत आलो होतो. पण हा जो शेवटचा आपण भाग पाहिला तो अशा प्रकारचा होता. आठवण करून देण्यासाठी म्हणून सांगते की ह्या जवळजवळ मला वाटतं 2 किंवा 3 श्लोक असतील, ह्या किंवा 2 असतील. ह्याच्यामधल्या ज्या ओव्या आहेत त्यांच्यामध्ये काय आहे तर त्या ठिकाणी भगवंत अर्जुनाला असं म्हणत आहेत की माझी प्राप्ती ज्या भाग्यवंतांना होते ते त्या अवस्थेपर्यंत कसे पोचतात, कारण हे भाग्य तरी का येतं त्यांच्या पदरी हे त्याला समजावं म्हणून त्यांनी 3 प्रकारचे आपले भक्तच म्हणा 3 प्रकारचे जे माझी प्राप्ती करून घेतात असं तर भगवंत म्हणतात की ज्यांना भगवंताची प्राप्ती होते, ईश्वराची प्राप्ती होते ते 3 मार्गाने प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये एक पहिला त्यांनी सांगितला कीर्तन. आणि कीर्तन ह्याचा अर्थ की नामसंकीर्तन, नामघोष. मग खरं तो जर सर्वांनी जास्त व्यवस्थितपणे योग्य प्रकारे जोरात केला तरी तो नामघोष असतो. आतल्या आत आपण नामस्मरण अत्यंत प्रामाणिकपणे आणि पूर्ण लक्ष त्याच्याचकडे देऊन केलं तरी तो नामघोष असतो. तर अशा नामघोषाच्या सहाय्याने काही जणांना माझी प्राप्ती होते असं पहिलं सांगितलं. त्यानंतर दुसरं सांगितलं ते म्हणजे योग्यांचा उल्लेख केला की योगी जे असतात ते योगी म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी अष्टांग योगाचा उल्लेख केलेला आहे की मग त्याच्यातलं यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी हे जे 8 त्याच्यातल्या वरवर चढणाऱ्या पायऱ्या आहेत त्या चढत शेवटी ज्या वेळेला त्या समाधीच्या अवस्थेला ते पोचतात योगी त्यावेळेला ते माझ्याजवळ आलेले असतात. माझी प्राप्ती त्यांना त्याच्यानंतर होऊ शकते. तर अशा तो दुसरा मार्ग त्यांनी सांगितला. दुसऱ्या प्रकारचं हे सांगितले भक्तच म्हणू आपण किंवा ईश्वराची प्राप्ती करण्याचे हे मार्ग म्हणू. तर आणि तिसरा जो सांगितला तो ज्ञानयज्ञ सांगितला. बरोबर, ज्ञानयज्ञ की ज्ञान याचा अर्थ आपल्याला आतापर्यंत माहिती आहे की ज्ञान म्हणजे जे सर्वसामान्य भाषेमध्ये व्यवहारामध्ये आपण ज्याला ज्ञान म्हणतो ते ज्ञान नाही. ज्ञान याचा अर्थ अध्यात्मामध्ये जो घेतला जातो, तत्त्वज्ञानामध्ये जो घेतला जातो तो असाच आहे की ईश्वराचं ज्ञान, ह्या विश्वाचं ज्ञान, ह्या विश्व आणि ईश्वर, आपण आणि ईश्वर ह्यांच्यामध्ये जो काही संबंध आहे त्याचं पूर्ण ज्ञान होणं ते ज्ञान. तर अशा ज्ञानमार्गाने म्हणजे यज्ञ करून ज्ञानयज्ञ म्हटलं आहे त्यांनी. कारण यज्ञ ह्याचा अर्थ असाच असतो की आपण काहीतरी आपलं त्यागायचं असतं. तर या ठिकाणी ते ज्ञान मिळवण्यासाठी आत्मसमर्पण असतं. आपलं स्वतःचं व्यक्तित्व माणूस बाजूला ठेवून त्या ज्ञानाचं म्हणजे जे कर्म मी करतो ते माझं नव्हे, ते कर्म ईश्वराचं आहे. मला जी काही इच्छा होते ती इच्छा माझी नव्हे, ती ईश्वराची आहे. अशा प्रकारे पूर्णतः त्या ईश्वराशी तो एकरूप होऊन जातो. ते ज्ञान आहे. तर तो ज्ञानयज्ञ त्यांनी सांगितला. तर अशा ह्या 3 प्रकारे ते भक्त माझ्यापर्यंत पोचतात असं त्यांनी आत्तापर्यंत सांगितलं. आणि शेवटी जे म्हणतात ते की 62 किंवा 64वी जरी ओवी पाहिली तरी अखंड सकळ हे सकळामुखी सहज अर्पत असे मजे की नेणणे यासाठी मूर्खी न पावी जोची माते. म्हणजे जो शेवटचा जो भाग आहे की नेणणे यासाठी म्हणजे जे कोणी मला जाणतच नाही. कारण आता ज्ञान म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. तर हे ज्ञान ज्यांनी घेतलंच नाही
मला त्यांनी जाणलंच नाही. मग त्यांनी बाकी काहीही करू दे, पण ज्यांना मी कळलो नाही, ज्यांनी मला जाणलं नाही, असे जे नेणते असतात, मूर्ख त्यांना म्हटलंय, ते माझ्यापर्यंत पोचूच शकत नाहीत. न पाविजोजी माते, म्हणजे माझी प्राप्ती त्यांना होत नाही किंवा ते माझ्यापर्यंत पोचत नाही. असं दोन्ही प्रकारे आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. इथपर्यंत आपण आलो होतो. तीनच हे सांगितले. हां, चला आता आपण पुढे जातोय. 64 ओळी नाही, काही ना प्रत्येक पुस्तकामध्ये फरक आहे. हां, आता आपण जे आलो ही हां ते बरोबर आहे, पण म्हणजे काही ना एखाद्या पुस्तकामध्ये एखाद दुसरी ओवी जास्त आहे, एखाद दुसरी कमी आहे, असं हा झाला आहे. म्हणजे कारण हे सर्व काय आहे की ज्ञानदेवांनी ही भावार्थ दीपिका सांगितली, लिहून घेतली गेली, हे सगळं झालं. पण त्यानंतर काही काळ आणि ते 13वं शतक, त्या वेळचा जो काळ होता, त्यानंतरचा जो काळ होता, तो अशा प्रकारचा होता की मुस्लिम आक्रमण महाराष्ट्रापर्यंत येऊन पोचलेलं होतं त्यावेळेला, 13व्या शतकाच्या सुमाराला. आणि त्याच्या पुढे तर फारच दैन्यावस्था व्हायला लागलेली होती. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे मूळ प्रत होती ती कुठेही सापडली नाही. हे ज्ञानेश्वरीचं आपल्याला स्वरूप माहिती असलं पाहिजे की जे मूळ जे काय त्या लिहून घेतलं गेलं ते सापडलं नाही. पण ते आपल्याकडे जी एक मौखिक परंपरा आहे की एकाने पुढे सांगायचं असं करत करत पुढे एकनाथांच्या पर्यंत काळ गेला. आणि एकनाथांनी खूप प्रयत्न केले ते शोधण्याचा, ज्ञानेश्वरी शोधण्याचा. आणि ज्या वेळेला त्यांना थोडंफार काही हाती लागलं, ते सर्व एकत्र करून त्यांनी स्वतः पुन्हा ते सगळं लिहून काढलं. ही ज्ञानेश्वरी आता आपल्यापर्यंत आली. म्हणजे हा भाग आपल्याला माहिती पाहिजे. तर त्यामुळे जे काय आता हे होतं ना, तर मग हा जो पुस्तकात फरक पडतो तो त्यामुळे पडतो की काही ओव्या काही लेखकांनी लक्षात घेतल्या नाहीत, काहींनी त्या लक्षात घेतल्या. असं करताना थोडासा ओव्यांमध्ये कमी जास्तपणा आलेला आहे वेगवेगळ्या पुस्तकामध्ये. आणि हे मी पहिल्यापासून सांगते की माझ्या ह्याच्यामध्ये हा क्रमांक आहे ओवीचा. तुमच्या ह्याच्यामध्ये काय आहे ते तुम्ही पहा. आता त्याच्या पुढे आपण जातोय. आणि हे सगळा जो पुढचा भाग आपण पाहतोय ना, सगळा म्हणजे निदान आजच्या तासात तरी आपण जो काही सगळा भाग पाहणार आहोत तो अशाच स्वरूपाचा आहे. मी पहिल्यांदाच सांगते की ह्या संपूर्ण वर्णनामध्ये भगवंत ह्या संपूर्ण विश्वामध्ये ईश्वरच कसा भरून राहिलेला आहे, ह्यातली प्रत्येक गोष्ट ईश्वरच कशी आहे हे अर्जुनाला सांगतात. म्हणजे जे त्यांनी आधीच्या अध्यायामध्ये सांगितलं होतं की माझाच विस्तार आहे हा सगळा, हे विश्व म्हणजे माझा विस्तारू असं म्हटलं आहे त्यांनी. तर तो विस्तारू आता ते वर्णन त्याचं करतात की प्रत्येक गोष्ट म्हणजे आपल्याला लक्षातही येत नाही की अशा इतक्या गोष्टींचा त्यांनी उल्लेख केला आहे. आता बघा कसा किती गोष्टींचा उल्लेख ते करतात बघा. आता पहिल्यांदा ते म्हणतात की तोची जाणीवेचा उदयो जरी होये. जाणीवेचा उदयो म्हणजे ज्ञानाचा उदय. ज्या वेळेला ज्ञान होतं मग ते ज्ञानमार्गाने तुम्ही जा, तुम्ही योगमार्गाने जा, नाही तर कुठल्या त्या कीर्तन मार्गाने जा, कुठल्याही मार्गाने गेलं तरी शेवटी ईश्वर आणि आपण एकरूप आहोत हेच ज्ञान शेवटी होतं. म्हणजे शेवटची उच्च अवस्था तीच असते. तर त्यामुळे
म्हणून इथे असं म्हटलं की जाणीवेचा उदयो जरी होये, ह्याचा अर्थ की एकदा का हे ज्ञान झालं की मग तरी मुदल वेदू मीची आहे. म्हणजे मुदल ह्याचा अर्थ मुळामध्ये वेदमुळी मीच आहे. भगवंत म्हणतात की ज्ञान होणार ते वेदाच्या आधारे होणार, पण तो वेदमुळी मीच आहे. वेदमुळी मीच आहे. आता वेद मीच आहे ह्याचंही स्पष्टीकरण पुढे पुढे येतं आहे, म्हणून मी आत्ता करत नाही. पण फार सुंदर हा विचार आहे की तो वेदसुद्धा मीच आहे. आणि पुढे आणि तो विधानात जया विये तो ऋतूही मीची. म्हणजे त्या वेदांमधली जी विधानं आहेत, विये म्हणजे जन्म देणं, हां, तो वेद ज्या विधानांना जन्म देतो, म्हणजेच वेदांमध्ये जी विधानं आहेत साध्या भाषेमध्ये, त्या विधानांमध्ये काय आहे तर ऋतू जे म्हटले ना, तो आपण ऋतू ज्याला म्हणतो ते नव्हे. या ठिकाणी ही ज्ञानेश्वरांची त्यावेळची भाषा प्रत्येक ठिकाणी उकार लावतात पाहते, तसा तो उकार लागलेला आहे इथे. खरा शब्द ऋत आहे. ऋत क्रतू घेतलं तरी चालेल, तरी चालेल. हां, क्रतू घेतलं तरी चालेल आणि ऋत घेतलं तरी चालेल. हां, दोन्ही घेतलं तरी चालेल. ह्याचं कारण असं की क्रतू ह्याचा अर्थ त्या कर्म, पण काय की त्या वेदांच्या विधानांमध्ये जे कर्म करायला सांगितलं आहे ते मी आहे, असा त्याचा अर्थ होतो. आलं लक्षात? क्रतू याचा अर्थ तो होतो की वेदांच्या विधानामध्ये जे कर्म सांगितलं आहे ते मी आहे. आणि आता काय कर्म सांगितले ते पुढे येत आहे, त्याचा उल्लेख पुढे आहे. पण तो क्रतू ह्या शब्दाचा तो अर्थ की ते कर्म मीच आहे. आणि मीच आहे म्हणजे काय ते आता पुढे आपल्याला कळलं. आणि ऋत हाही शब्द घेतला तरी हरकत नाही. आता ही दांडेकरांची ज्ञानेश्वरी आहे, मी वापरते ती, आणि त्याच्यामध्ये अगदी स्पष्ट ऋतू शब्द आहे. सांगते ना. ऋत सांगितलं मी आधी, ऋतू नव्हे. आपण ऋतू ज्याला म्हणतो तो नव्हे. ऋत म्हणजे सत्य. ऋत म्हणजे सत्य, असं सत्य की ज्याच्यामुळे जगाची धारणा होते. ऋत हे असं सत्य की ज्याच्यामुळे जगाची धारणा होते. आणि तुम्हाला आठवत असेल, तुम्ही सगळे असाल की नाही मला ते काही सांगता येत नाही, पण अगदी आधी, खूपच आधी ज्या वेळेला आपण ज्ञानेश्वरीला सुरुवात केली त्यावेळेला मी ऋत आणि सत्य ह्याच्यातलाही फरक मी एकदा सांगितला. हो, पण सत्य आता साध्या भाषेमध्ये आपण ऋत म्हणजे सत्य असं म्हणतो, पण ऋत जे असतं, आता मी त्याच्यातला फरक सांगत नाही, वेळ घालवत नाही त्याच्यामध्ये, पण ऋत हे सत्यच असतं की ज्या सत्यामुळे, ज्या सत्याचं आपण पालन केलं किंवा ज्या सत्याचा आपण मनामध्ये विचार ठेवला कायम, तर आपण जे कर्म करतो त्या कर्मामुळे जगाची धारणा. आलं लक्षात? म्हणजे क्रतू आणि ऋत या दोन्हीतही अर्थ मुळात तोच आहे की जे ऋत आहे, जे जगाची धारणा करणारा नियम आहे की बाबा असं असं वागलं. आता अगदी साधं उदाहरण घेऊ की आपला वर्ग आहे, ह्या वर्गामध्ये आपण ज्या प्रकारे एकमेकांशी वागतो ते आपण वाटेल तो काही दंगा करत नाही. आपल्याला हवं त्याप्रमाणे शंका असेल, शंका विचारतो, त्याचं निरसन केलं जातं. पण जे आपल्या सगळ्या वर्तनाला एक काहीतरी शिस्त आहे. ही शिस्त का लागते? एका नियमामुळे लागते. तर
तसंच संपूर्ण विश्व काही विशिष्ट नियमांमुळे चालू राहतं. आणि ते नियम कशाचे असतात तर माणसाने कसं वागावं, माणसाने कर्म कसं करावं, काय करावं काय करू नये, हे जे सगळं त्याचे नियम म्हणजे ऋत. की त्याच्यामुळे त्याप्रमाणे वागलं की आता उदाहरण की बाबा आई आणि वडील आणि आई वडील आणि मुलं ह्यांचे संबंध कसे असावे ह्याविषयी आपल्या समाजामध्ये एक विशिष्ट प्रकारचा नियम आहे. अमेरिकन समाजामध्ये त्यांचा वेगळा नियम आहे की आई वडील आणि मुलं यांचा संबंध कसा असावा हे ते वेगळ्या प्रकारे त्याचा विचार करतात, आपण फार वेगळ्या प्रकारे करतो. पण म्हणून आपल्या समाजामध्ये एक त्या संबंधांची विशिष्ट पद्धती निर्माण होते. आणि म्हणून जेव्हा ते नियम सगळे पाळतात, मुलंही पाळतात आईवडीलही पाळतात, तोपर्यंत सुसंवाद असतो. बरोबर आहे ना. त्याला म्हणतात धारणा. ती धारणा जगाची धारणा, समाजाची धारणा, याचा अर्थ की समाजातल्या संबंधांमध्ये असणारा एक सुसंवाद, हार्मनी, की ह्यानी ह्याच्याशी असं वागलं पाहिजे. ती माणसं जर तशीच वागत राहिली तर मग ते संबंध तसे चांगले टिकतात आणि समाजामध्ये एक स्वास्थ्य सुख निर्माण होतं. तर त्याच्या मागे जे काही एक नियम असतात, मग या समाजातले वेगळे असतील, दुसऱ्या समाजातले वेगळे असतील, पण नियम हे असतात. आणि असे नियम, काही नियम तर संपूर्ण विश्वाची धारणा करणारे असतात, ज्याला ऋत असं म्हणतात. आलं लक्षात की ऋत. आता आजकाल जर आपण पाहिलं तर भिन्न देशांमध्ये ही जी काही किंवा भिन्न धर्मांमध्ये युद्ध होत आहेत, हे होतं आहे, हे सगळं ऋताच्या विरोधी आहे. लक्षात घ्या. म्हणजे ऋत जे असतं ते समाजाला एकत्र बांधून ठेवतं, धारणा करतं, ज्याला आपण धर्म म्हणतो. धर्मधारयते प्रजा असं जे म्हटलं जातं, तो जो धर्म असतो एकत्र सगळ्यांना बांधून ठेवणारा, तसा धर्म म्हटलं तरी चालेल. तर ऋत म्हणजे धर्म असा अर्थ घेतला तरी चालेल. तर अशा प्रकारे आता दोन्ही पाहिलं आपण, क्रतू आणि ऋतू ह्या दोन्हीचंही हे पाहिलं. तर त्या विधानांमधला वेदांमध्ये जी विधानं आहेत त्या विधानांमध्ये जे ऋत सांगितलं आहे किंवा कृत सांगितलं आहे किंवा क्रत सांगितलं आहे ते मीच आहे असं. कारण ते नियम म्हणजे मीच. जे जगातली प्रत्येक गोष्ट, मी म्हणून सुरुवातीला सांगितलं की विश्वातली प्रत्येक गोष्ट म्हणजे भगवंत कसं, हे या ठिकाणी त्याचं वर्णन आहे. आता पुढे, आता तो जो क्रतू शब्द आहे ना तोच पुढे आला आहे. मग तया कर्मापासून बरवा. कर्म आलाय शब्द, म्हणजे तो क्रतू शब्द घेऊनच तो पुढचा शब्द आलेला आहे, कर्मापासून बरवा. पण ऋत शब्द घेतला तरी सुद्धा त्या ऋतावर आधारित जे कर्म असतं असा अर्थ घ्यायचा. तर मग तया कर्मापासून बरवा, जो सांगो पांगू आघवा यज्ञू प्रकटे पांडवा, तो मी गा. म्हणजे वेदांमध्ये जे कर्म म्हणून सांगितलं आहे, म्हणजे हे माणसाने केलं पाहिजे, ते जे काही सांगितलं आहे ते नियम जे आहेत ते यज्ञाबद्दलचे, कर्माबद्दलचे नियम आहेत. कर्माबद्दलचे, कोणी कसं काय कर्म करायचं आणि कर्म हाच यज्ञ असतो ही कल्पना आपल्याला माहिती आहे. बरोबर आहे ना. की गीतेतली अत्यंत महत्त्वाची ही कल्पना आहे की कर्मालाच यज्ञ म्हटलेलं आहे. तर त्यामुळे त्या यज्ञाचे नियम म्हणजे त्या कर्माचे सगळे नियम जे वेदामध्ये सांगितले ते सगळे नियममुळे मीच आहे असं त्यांनी म्हटलं आहे. आता पुढे, आता यज्ञ म्हटल्यानंतर त्या यज्ञाचा आणखी पुढे असा उल्लेख आहे पहा. स्वाहा मी स्वधा, म्हणजे दोन्हीकडे तो मी शब्द आहे. स्वाहा मी स्वधा सोमादी औषधी विविधा आज्य मी समिधा मंत्रू मी हवी. म्हणजे तो जो यज्ञ केला जातो त्या यज्ञामध्ये ज्या
स्वाहा म्हणजे ज्या आहुती दिल्या जातात त्या आहुती मीच आहे. आणि हा जो स्वाहा आणि स्वधा हा जो फरक आहे ना, तो त्याच्या अर्थामध्ये फरक असा आहे की देवांना उद्देशून दिलेल्या यज्ञातल्या आहुती त्याला स्वाहा असं म्हणतात, आणि पितरांना उद्देशून दिलेल्या जे काही अन्न किंवा जे दिलं जातं त्याला स्वधा असं म्हणतात. असा त्याच्यात फरक आहे. स्वधा आणि स्वाहा ह्याच्यामध्ये हा फरक आहे की पितरांना उद्देशून आणि देवांना उद्देशून जे काही यज्ञामध्ये दिलं जातं ते, कारण पूर्वी यज्ञ हीच कल्पना होती. आज जे काही आपण श्राद्ध म्हणून करतो त्याच्यामध्ये यज्ञ केला जात नाही, पण पूर्वी अग्नी पेटवून त्या अग्नीमध्ये ते दिलं जायचं. तर ते स्वधा आणि स्वाहा ह्याच्यामध्ये हा फरक आहे. तर अशा प्रकारे त्या यज्ञामध्ये दिल्या जाणाऱ्या सगळ्या आहुती म्हणजे मी. त्यानंतर पुढे असं म्हटलंय सोमादी औषधी विविधा, म्हणजे त्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये, वैदिक काळामध्ये जो यज्ञ केला जायचा त्याच्यामध्ये ज्या समिधा म्हणून टाकल्या जायच्या त्या समिधांमध्ये काही औषधी असायच्या, आणि त्याच्यातली एक म्हणजे सोम नावाच्या औषधीची सुद्धा आहुती दिली जायची. आणि पुढे त्याचा उल्लेख येईल की जे सोमरस हा शब्द तुम्ही ऐकला असेल, तो सोमरस ह्याचा फार चुकीचा अर्थ नंतर घेतला गेला. पण ह्याचा खरा अर्थ असा आहे की यज्ञामध्ये जी सोम म्हणून आहुती दिली जायची, त्या औषधीची ती आहुती यज्ञाच्या अग्नीमध्ये जी प्रज्वलित व्हायची, आणि त्याच्यातून त्या औषधीमधून जो रस सुटायचा तो त्या यज्ञाचं फलित म्हणून गोळा केला जायचा, तो सोमरस. आलं लक्षात? म्हणजे आपली सोमरसाची कल्पना ही नव्हे, आणि सोमरस म्हणजे त्याचा उल्लेख पुढे येणार आहे म्हणून मी आत्ताच सांगते की ही औषधी त्याच्यामध्ये यज्ञामध्ये टाकली जायची, आणि म्हणजे हवनामध्ये ती औषधी पण असायची. आज्य मी समिधा म्हणजे सगळ्या ज्या काही समिधा, आज्य याचा अर्थ त्याज्य असा घेतला तरी चालेल की जे काही समिधा म्हणून अर्पण केलं जायचं, त्याग केला जायचा, त्याज्य, ते सगळ्या समिधा हे मीच आहे. आणि एवढंच नाही तर पुढे म्हटलंय की तो यज्ञ करताना जे मंत्र म्हटले जातात, हवी याचा अर्थ पुन्हा यज्ञ, हवी म्हणजे यज्ञ, मंत्रुमी म्हणजे त्या यज्ञामध्ये जे मंत्र म्हटले जातात तेही मीच आहे. त्याच्या पुढे होता मी हवन कीजे, म्हणजे होता ह्याचा अर्थ यज्ञ करणारा, जो यज्ञ करतो तो होता, यज्ञकर्ता म्हणजे यजमान, यज्ञाचा यजमान. पुरोहित नव्हे, पुरोहित वेगळा आणि यज्ञाचा यजमान वेगळा. तर तो जो यज्ञ करतो तो होता, तो यज्ञ करता तो मीच. कारण सगळं प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक व्यक्तीमध्ये, भूतमात्रामध्ये मीच आहे म्हटल्यानंतर हे सर्व मीच. तर होता मी हवन कीजे, म्हणजे जे काही हवन म्हणून केलं जातं ते सगळं मीच. काही वेळेला हा मी शब्द ह्याही बाजूला त्याही बाजूला असा लावायचा म्हणजे अर्थ बरोबर लागतो. तेथ अग्नी तो स्वरूप माझे, म्हणजे अग्निसुद्धा मीच, माझंच स्वरूप. आणिक हुतक जे जे तेही मीची. हुतक म्हणजे हवन द्रव्य, जे काही हवनासाठी म्हणून घातलं जातं ते हुतक. हवन ज्याचं केलं जातं त्या सगळ्या गोष्टींना हुतक असं म्हणतात, यज्ञामधलं हुतक.
म्हणजे हवी हा मूळ शब्द यज्ञाचा आणि त्याच्यावरून आलेले हे बाकीचे सगळे शब्द, तेही मीच. आता हे जे आपण पाहतोय ना, तर हे पाहताना जास्तीत जास्त जसं आपण पाहत जाऊ त्यावेळेला आपण जर त्याच्याकडे नीट दृष्टीने पाहिलं नाही की का असं म्हटलं गेलं आहे, तर कदाचित मनामध्ये अशा प्रकारचा विचार कोणाच्या येऊ शकतो की हे काय सारखं सगळं मी असं कसं काय, म्हणजे हा अहंकार नाही का वगैरे. आणि अशा टीका झालेल्या आहेत आपल्या या सगळ्या वाङ्मयावरती. तर तसं नाही आहे. त्यामध्ये हे गीतेमध्ये हे जे पुन्हा पुन्हा आता हे भगवंत सांगतायत की हे सगळं मी आहे, हे मी आहे, ते मी आहे, हे जे सांगतायत ना त्याच्या मागे नीट लक्षात घ्या गीतेतली मूळ कल्पना. आता हा ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये ज्ञानेश्वरांनी ते खूप ओव्यांमध्ये जास्ती मुद्दा मांडला आहे, कारण लोकांच्या मनामध्ये त्यांना ह्या गीतेचा बरोबर अर्थ त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावा अशी त्यांची इच्छा होती, म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केला म्हणून एवढ्या ओव्या घातलेल्या. पण ह्या सगळ्या मागचं कारण असं आहे की आपला जो सगळा आपण प्राचीन काळापासूनचा इतिहास पाहिला तर वेद उपनिषद हा वैदिक काळ झाला. त्यानंतर काही असा नंतरचा काळ गेला की ज्याच्यामध्ये दर्शनं वगैरे लिहिली गेली. काही दर्शनं, षड्दर्शनांचा उल्लेख आपण पूर्वी केलेला आहे की न्याय, योग वगैरे वगैरे. तर सांख्य अशी 6 दर्शनं, सांख्य, न्याय, योग, वैशेषिक, उत्तरमीमांसा आणि पूर्वमीमांसा असे षड्दर्शनं ही अत्यंत महत्त्वाची अशी हे सगळे बरेच ग्रंथ नंतरच्या काळात लिहिले गेले. त्याच्यामध्ये बुद्धीचा वापर आणि अंतर्स्फूर्ती ह्या दोन्हीचा वापर ह्या मधल्या पुढच्या काळामध्ये आपल्याला दिसतो. आणि त्यामध्ये त्याच काळामध्ये हे महाभारतासारखी महाकाव्य पण लिहिली गेली. आता ह्या महाकाव्यांमध्ये म्हणजे आता काळाच्या दृष्टीने पहा, म्हणून मी उल्लेख करते की इकडे वैदिक काळ ज्याला म्हणतात तो पहिला प्राचीन काळ, त्यानंतरचा काळ जो मी आत्ता सांगितला की महाकाव्यांचा, दर्शनांचा, सांख्य वगैरे अशा दर्शनांचा महत्त्वाचा असा थोडासा बुद्धी आणि अंतर्स्फूर्ती एकत्र झालेला असा काळ हा मधला काळ. आणि त्याच्या म्हणजे मध्ययुग ते. आणि त्याच्यानंतर म्हणजे साधारण 2ऱ्या-3ऱ्या शतकानंतर, सॉरी आज माझाच फोन, खरं घरीच बंद करते पण आज ड्रायव्हरला फोन करावा लागला म्हणून माझा फोन चालू राहिला. तर हां, तर हे काळाचं मी सांगत होते की हा पूर्वीचा काळ, त्यानंतरचा हा काळ महाकाव्य लिहिलेला म्हणजे महाभारताचा ज्याच्यामध्ये गीता आहे हा नंतरचा काळ. आणि त्याच्याही नंतर मग शंकराचार्यांचा काळ येतो. हां, म्हणजे गीता ही शंकराचार्यांचा काळ आणि आधीचा वैदिक काळ ह्याच्यामध्ये गीता येते. आणि गीतेनी खरं म्हणजे जे विचार मांडले की जे आता हे ज्ञानेश्वरीमध्ये आलेत, जे ज्ञानेश्वरीमध्ये आता लक्ष देऊ नका, आपण पुढे जाऊया, आपण लक्ष देण्याची काही गरज नाही आहे. तर ज्ञानेश्वरीमध्ये हे जे विचार मांडले त्याच्या मागे ही पार्श्वभूमी होती की आपल्या समाजावरती गीतेचा जो मूळ विचार होते त्याच्यातले ते थोडे जे शंकराचार्यांनी त्याला वेगळं रूप दिलेलं होतं. की शंकराचार्यांनी काय केलं की ब्रह्मसत्यम जगत मिथ्या
बरोबर आहे. ब्रह्म हे खरं, सत्य काय तर ब्रह्म. म्हणजे त्यांना वेदांतातला, नीट लक्षात घ्या, कोणाचा फोन वाजतोय? कारण हे थोडं वैचारिक आहे म्हणून मी थोडं ते थांबवा म्हणते. म्हणजे बंद तर हे आपल्या समाजातली हे जे तत्त्वज्ञानातली किंवा आपल्या ह्या अध्यात्मामधला हे जे काही क्रम आहे ना, तो आपल्याला थोडा विचारात घ्यावा लागतो. की पूर्वी काय सांगितलं गेलं, गीतेत तोच भाग खरं म्हणजे ह्यांनी गीतेनी अत्यंत चांगल्या प्रकारे सांगितला. परंतु शंकराचार्यांनी हा जो विचार मांडला की ब्रह्म सत्य आणि जग हे मिथ्या, हा जो भाग त्या विचार त्यांनी मांडला, त्यामागे त्यांचा उद्देश खरा वाईट नव्हता. त्यांचा उद्देश चांगला होता. काय चांगला होता? चांगला अशा अर्थी की त्या उपनिषदांच्या काळामध्ये, वेदांताच्या काळामध्ये जो ब्रह्मवाद ज्याला म्हणतात, ब्रह्मवाद ह्याचा अर्थ सगळं ब्रह्म आहे, सगळं ब्रह्म आहे, ब्रह्मच फक्त सत्य आहे, हे वेदांतांनी खरं म्हणजे सांगितलेलं होतं. तर तो ब्रह्मवाद शंकराचार्यांना सांगायचा होता, समाजामध्ये प्रसारित करायचा होता. परंतु त्यांनी ब्रह्मच फक्त सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे, तुम्ही जगताकडे, ह्या प्रापंचिक सुखदुःखांकडे लक्ष देऊ नका, तुम्ही फक्त ब्रह्माच्या ह्याच्यामध्ये राहा, हा विचार लोकांमध्ये प्रसारित व्हावा म्हणून ह्या दुसऱ्या भागालाही महत्त्व दिलं. आलं लक्षात? दुसरा भाग म्हणजे जगत मिथ्या. आणि त्या काळातली म्हणजे आता मी ह्याच्यावरती समाजशास्त्रीय अभ्यासकांचं, संशोधकांचंही वाचन केलेलं आहे म्हणून मला ह्यातल्या आणखीन काही गोष्टी अशा माहिती आहेत की तो काळ आपल्या समाजातला असा काळ होता की ज्या वेळेला आपल्या देशामध्ये, भारतामध्ये परकीय लोक येत होते. म्हणजे हे मुस्लिम आणि इंग्रज नव्हे, फार पूर्वी म्हणजे हूण आले, अशा अनेक टोळ्या परकीयांच्या येत होत्या. आणि किंवा ह्या विशेषतः या आशियाच्या, पूर्व आशिया जी आहे त्या भागातून जे लोक आले त्यांचे काही विचार वेगळ्या प्रकारचे होते. कारण तोपर्यंत काय झालेलं होतं, थोडा वेळ जातोय पण हे आपल्याला समजलं पाहिजे, हे माहिती असलं पाहिजे. आपल्या देशाचा इतिहास आहे हा. खरं म्हणजे आपण इतिहास ज्याला म्हणतो ते फक्त सण, हा सण आणि ह्याचा जन्म ह्या आणि मरण, त्याचे सण पाहायचे, राज्याचे इतिहास हा फार मोठा सखोल असतो. तर हा खरा आपल्या देशाचा इतिहास आहे. तर ह्या मधल्या काळामध्ये अशी परिस्थिती झाली होती की हे बाहेरून म्हणजे विशेषतः म्हणजे ह्या पूर्व दिशेकडून म्हणजे चायना म्हणा किंवा ह्या भागातून जे लोक येत होते, आशियाच्याच पण त्या भागातून जे लोक येत होते, त्यांचा एक वेगळा प्रभाव आपल्या समाजावरती, समाजातल्या संस्कृतीवरती व्हायला लागला होता. आणि तो अशा प्रकारचा प्रभाव होता की पहा, बौद्ध धर्म हा फार पूर्वी म्हणजे इसवी सन पूर्व काळात निर्माण झालेला, पण तो हळूहळू भारतातून नष्ट होऊन साऊथ म्हणजे आपल्या दक्षिणेकडे गेला, तिथूनही तो शेवटी बाहेर गेला आणि मग तो ह्या पूर्वेकडच्या ह्या देशांमध्ये गेला. आणि तिथे गेल्यानंतर तिथली संस्कृती आणि बौद्ध धर्म ह्यांचं जे काही मिलाप झाला, त्याच्यातून अशी परिस्थिती निर्माण झाली की नैतिकतेच्या फार वेगळ्या कल्पना ज्या भारतामध्ये नव्हत्या, अशा काही कल्पना ती माणसं इथे घेऊन यायला लागली. नैतिकतेच्या कल्पना. आणि ह्याचा आमच्या म्हणजे समाजशास्त्रामध्ये अशी
मी हे वाचलेलं आहे फार अनेक वर्षांपूर्वी, पण मला अजून आठवतं की एका समाजशास्त्रज्ञांनी याचा असा उल्लेख केला, आपला भारतीय समाजशास्त्रज्ञ, त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की हे आपल्याला कुठे दिसतं की आपल्या नीतीवरती परिणाम झाला, ह्याला काय पुरावा आहे, तर त्या काळामध्ये निर्माण झालेलं जे वाङ्मय आहे, जे काव्य आहे, जी लेणी त्या काळामध्ये निर्माण झाली, लेणी असतात ना, तर ती लेणी जर आपण पाहिली तर उदाहरणार्थ खजुराहो हे जे लेणं आहे तिथे लैंगिक जीवनाचं फार उघड प्रदर्शन केलेलं आहे. मी काही स्वतः पाहिलं नाही आहे, पण मी वाचलं आहे हे. तर तिथे अशा प्रकारची लेणी निर्माण झाली. तर त्याचप्रमाणे वाङ्मय त्या समाजशास्त्रज्ञांनी ह्यांचा उल्लेख केलेला आहे. भवभूतीची नाटकं त्यांनी म्हटलं आहे की त्या नाटकांमध्ये असे काही प्रसंग आहेत की त्या प्रसंगांमध्ये असं दिसतं की स्त्री, आपल्या समाजामध्ये स्त्री कधीही त्या काळामध्ये आपल्याला काहीतरी लैंगिक इच्छा आपली पूर्ण होत नाही असं स्त्री कधी मोकळेपणाने आजसुद्धा बोलणार नाही. त्या काळात तर अशक्यच होतं. पण भवभूतीच्या नाटकांमध्ये असे काही प्रसंग आहेत की जिथे ती बौद्ध भिक्षुणी दुसऱ्या स्त्रीला सांगते की मला फार असं हे वाटतं आहे, माझ्या आयुष्यामध्ये नैराश्य आलं आहे की माझी ही साधी गरजसुद्धा पूर्ण होत नाही. हा जो परिणाम आहे की हे जे कधी बोललं जात नसे, आपल्या घडत असेल, पण हे बाह्यतः बोलणं ही आपली संस्कृती त्या काळामध्ये नव्हती, ती त्या काळात निर्माण व्हायला लागली. आणि त्या समाजशास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की म्हणून शंकराचार्यांनी अशा प्रकारची बंधनं समाजावरती घातली की स्त्रियांना असले विचार निर्माणच होऊ नये किंवा ह्या इच्छा त्यांनी हे करू नये. आणि म्हणून हे सगळं मिथ्या आहे, हे जगतमुळे मिथ्याचं आहे, ह्याच्या कुठल्या सुखदुःखांमध्ये तुम्ही गुंतू नका असं शंकराचार्यांनी सांगितलं. असं समाजशास्त्रीय त्याचं स्पष्टीकरण आहे. आणि जे मला पटतं, तर कारण काही काळानुसार आपल्या समाजामध्ये ह्या गोष्टी घडत असतात. तर शंकराचार्यांनी अशा प्रकारे जो हे केला की जगत मिथ्या आहे, तुम्ही त्याच्यामध्ये गुंतू नका. आणि म्हणून मग संन्यासवाद ह्याला महत्त्व दिलं गेलं. सर्व संघ परित्याग करा आणि संन्यासाच्या मार्गाला सगळ्यांनी जावं, अशा प्रकारची शंकराचार्यांची, ज्याला मायावाद असं म्हणतात. मायावाद म्हणजे जग हे सगळं माया आहे. म्हणजे त्यांना खरा निर्माण करायचा होता ब्रह्मवाद, पण प्रत्यक्षात निर्माण झाला मायावाद. आलं लक्षात? म्हणजे त्यांनीच त्याचं हे केलं, त्या प्रकारे स्पष्टीकरण केलं की हे माया आहे हे सगळं. तर अशा कारणामुळे ही परिस्थिती अशी निर्माण झालेली होती की म्हणून मग असं आता आपण जर जे कोणी अरविंदांचे विचार ऐकायला तिथे येणार आहे त्यांना हे लक्षात येईल की अरविंदसुद्धा असं म्हणतात की हा जो म्हणजे पूर्वीचं वैदिक सगळी संस्कृती, त्यानंतरची सुद्धा वेगळी पण उच्च प्रकारची संस्कृती, त्यानंतर मध्ये आलेली गीतासुद्धा किंवा महाभारतसुद्धा, आणि त्यानंतर शंकराचार्यांचा मायावाद, हा जर आपण सगळा इतिहास आपण पाहिला तर अशा प्रकारे आपल्या संस्कृतीमध्ये बदल होत गेले. आणि त्यामुळे हे जे आता कशावरून मी सांगत होते की यज्ञ ह्याच्यावरून सांगत होते की हे सगळं म्हणजे मग असं हे जे ह्या ज्ञानेश्वरांनी मग नंतर आता शंकराचार्यांच्या कितीतरी नंतर ज्ञानेश्वरांचा काळ आहे 13वं शतक. 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांनी अत्यंत पोटतिडकीने हे सगळं सांगितलेलं आहे की मीच सर्व आहे, म्हणजे जगत मिथ्या नाही आहे.
लक्षात आलं? म्हणजे त्यांना हे सांगायचं आहे, हे सगळं एवढं वर्णन का केलेलं आहे की जगत म्हणजे ब्रह्मच आहे. ब्रह्म सत्य आणि जगत मिथ्या. हा ब्रह्म आणि जगत ह्याच्यामध्ये हा फरक नाही आहे. तर जगतही ब्रह्मच आहे. तर जगत कसं ब्रह्म आहे हे सगळं हे अशा प्रकारे सांगितलं. म्हणून एवढा विस्तार आहे. नाही तर आपल्याला असं वाटतं किती ह्या गोष्टी प्रत्येक गोष्टीत हे मीच आहे, हे मीच आहे असं का म्हटलंय, त्याच्या मागे कारण. शंकराचार्यांचा काय काम तेच विचारलं. साधारण काय आहे माहिती आहे का, आपल्या ह्या सगळ्या या प्राचीन काळातल्या लोकांचे नक्की काळ सांगता येत नाही, पण साधारण 2रं ते 3रं शतक असा शंकराचार्यांचा काळ मानला जातो. 2रं इसवी सनानंतरचं, इसवी सनानंतरचं 2रं-3रं शतक. आणि महाभारत हे इसवी सनापूर्वीचं आहे, इसवी सनापूर्वीचं आहे. तर त्यामुळे म्हणजे गीतामध्ये येते. पण गीतेतले मग विचार शंकराचार्य प्रत्यक्ष बघितलेला व्यक्ती अनेकांनी ते तर सर्व भारतभर हिंडत असत प्रचार करत. तर त्यामुळे त्यांचा प्रभाव जास्ती निर्माण झाला आणि तो पिढ्यानपिढ्या शतकानुशतकं आपल्या समाजामध्ये टिकला. आणि त्यामुळे आपल्या समाजात संन्यासी वृत्ती अत्यंत वाढली. आणि ती कशी चुकीची आहे. जगत हे काही मिथ्या नाही आहे, हे काही माया नाही आहे, जगत हे ब्रह्मच आहे, हे पुन्हा ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात सांगण्याचा प्रयत्न केला. पण तो अर्थात पुन्हा मराठीतला आपल्याच लोकांना कळणारा भाग आहे. एकूण संबंध भारताचा जर विचार केला तर खरोखरच शंकराचार्यांचे विचार अनेक शतकं आपल्या समाजामध्ये प्रभावित होती. अजूनही आपल्याला जो माणूस अत्यंत विरागी वृत्तीचा वाटतो, मग तो खरा आतून असतो की नाही माहीत नाही, पण बाहेरून असं वाटतं हा अत्यंत वैराग्यपूर्ण असा माणूस आहे, त्याचा खूप आदर केला जातो. वैराग्याचा आदर करणं वेगळं असतं, पण संन्यासाच्या मार्गाला जाणं हे त्याच्या पलीकडचं असतं. आणि शंकराचार्यांनी ते सांगण्याचा उद्देश जसा हा एक होता की जो समाजशास्त्रज्ञांनी सांगितला आहे, तसा दुसराही एक उद्देश लक्षात घेण्यासारखा आहे की त्या काळामध्ये म्हणजे शंकराचार्यांच्या काळापूर्वी म्हणजे इसवी सन पूर्व काळामध्ये बौद्ध धर्म सुरू झालेला होता. बौद्ध धर्माचा प्रभाव समाजामध्ये पडत होता आणि बुद्धांनी सुद्धा ह्या गोष्टीवरती खूप भर दिला. जसा शंकराचार्यांचा मायावाद तसा बौद्धाचा गौतम बुद्धाचा शून्यवाद म्हणतात. शून्यवाद ह्याचा अर्थ जगत सगळं शून्य आहे, त्याचा तुम्ही विचारच करू नका, तुम्ही त्याच्या पलीकडे तुम्ही गेलं पाहिजे. म्हणजे त्यांनी ईश्वर वगैरे म्हटलेलं नाही, पण त्याच्या पलीकडे तुम्ही गेलं पाहिजे. ह्या जगातून ज्या वेळेला तुम्ही मुक्त व्हाल, ह्या जगातून बाहेर पडाल, त्याच वेळेला तुम्हाला ही सगळी शक्यता आहे मुक्ती मिळण्याची. म्हणजे ज्याला आपण मोक्ष म्हणतो, त्यांनी मोक्ष शब्द वापरला नाही, त्यांनी ईश्वर शब्द वापरला नाही, पण अशा प्रकारे. कारण शेवटी बौद्ध धर्माचं जर शिकवण आपण पाहिली, आणि मी तोही अभ्यास केलेला आहे, माझ्या PhDच्या अभ्यासामध्ये तो एक भाग होता की बौद्ध धर्माचा जर संबंध आपण नीट विचार केला तर त्याच्यामध्ये ही अशा प्रकारची म्हणजे त्यांनी वेदाला नाकारलं, वेद मानले नाहीत, बौद्धांनी वेद मानले नाहीत. म्हणूनच भारतीय समाजाने गौतम बुद्धाला आणि बौद्ध धर्माचा स्वीकार केला नाही की त्यांनी वेद हे मानलेच नाही. फक्त त्याचं म्हणणं असं होतं गौतम बुद्धाचं की मी आपलं भारतातलं जे अगदी प्राचीन काळातलं जे काही धार्मिक रूप आहे ते मी निर्माण करतो आहे असं म्हटलं. म्हणजे वेदांचा उल्लेख न करता
नाही, त्याच्याही आधीचा म्हणा, तेच म्हणा, पण त्याचा उल्लेख न करता मला मूळ स्वरूप जे आहे भारतीय संस्कृतीचं ते पुन्हा निर्माण करायचं, तसे विचार निर्माण करायचे म्हणून त्यांचे ते विचार मांडले. म्हणजे त्याच्यामध्ये बुद्धी आणि अंतर्स्फूर्ती, त्याच्या बौद्धाच्या ह्याच्यामध्येही ह्या दोन्हीचा मिश्रण आहे. आणि अशा प्रकारे मग ही बौद्ध धर्मामध्ये शून्य म्हणजे जगत शून्य आहे. तुम्ही कारण त्यांनी जी ती दुःख वगैरे पाहिली असं आपण माहिती आपल्याला ना ती कथा सगळी, तर तुम्ही दुःखांच्या पासून जर तुमची सुटका, जगमुळे दुःखाने भरलेलंच आहे, जीवनमुळे दुःखच आहे, तर त्याच्यातून तुम्ही बाहेर पडल्याशिवाय तुम्हाला मुक्ती नाही. तर जीवनातून बाहेर पडायला पहिल्यांदा भिक्षू व्हा आणि मग त्यानंतर मृत्यू, म्हणजे पुन्हा जगत शून्य ही कल्पना आलीच, बरोबर आहे. तर त्यांनीही हा विचार मांडलेला होता आणि तो नंतर मग पुढे शंकराचार्यांनी मायावादाच्या स्वरूपामध्ये मांडला. आणि एकूण ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या समाजावरती असा होत गेला की लोकांना जगाच्याबद्दल, जगातल्या आपल्या कर्माबद्दल, कार्याबद्दल काही प्रेरणाच राहिली नाही. त्यांना फक्त परलोकच फक्त कळत होता. तर त्यामुळे ते सगळं घालवण्यासाठी हे ज्ञानेश्वरांनी केलेला हा प्रयत्न आहे की ब्रह्मच सगळं आहे, तो ईश्वरच सगळं जगत आहे, जगत हे वेगळं नाही आहे. हे ज्ञानेश्वरांनी ह्या सगळं हे जे आपण वाचतोय ना त्याच्यामध्ये हा मुख्य विचार आहे. तो आपल्याला आधी मनामध्ये स्पष्ट असला पाहिजे. नाही तर मग सारखं असं वाटेल की असं का म्हटलं आहे, असं का म्हटलं आहे असं वाटेल. तर तसं त्याच्या मागचं कारण आपण लक्षात घ्यायचं. तर अशा प्रकारे 68पर्यंत आपण आलो, बरोबर आहे. 68 ओवी पूर्ण केली. आता पुढे पहा. पै जयाचेनी अंगसंगी इये प्रकृतीस्तव अष्टांगे जन्म पाविजत असे जगे तो पिता मी गा. आता मी कोण आहे म्हणजे ईश्वर सांगतोय की मी कोण आहे हे तुला कसं सांगू, जगाचा आणि माझा संबंध कसा आहे. तर तो असा आहे की तो म्हणतो हे जो जयाचेनी अंगे संगे इये प्रकृतीस्तव अष्टांगे, एवढा भाग आधी लक्षात घ्या की अष्टांग ह्याचा अर्थ अष्टधा प्रकृती. माहिती आहे ना अष्टधा प्रकृती. हां, म्हणजे पंचमहाभूत आणि मन बुद्धी अहं ही झाली अष्टधा प्रकृती. तर ही अष्टधा प्रकृती जी असते तिच्याबरोबर अंगसंगे हा जो शब्द आहे ना त्याचा अर्थ म्हणजे तिच्याबरोबर ह्याचा ब्रह्माचा अंगसंग झाला, म्हणजे शारीरिक संबंध ज्याला म्हणतात अंगसंग असं म्हटलेलं आहे. हां, त्यांनी अगदी स्पष्ट. आणि का म्हटलंय ते मी सांगते तुम्हाला की ते का असे शब्द वापरले ज्ञानदेवांनी. त्याला म्हणजे कारणही आपल्याला माहिती असली पाहिजे की प्रकृतीस्तव म्हणजे प्रकृतीबरोबर ईश्वराचा जो काही अंगसंग झाला त्याच्यातून काय होतं तर जन्म पाविजत असे जग. हां, कोणाचाही जन्म व्हायला आधी अंगसंग लागतो म्हणून तो अंगसंग शब्द वापरला आहे. बरं आलं लक्षात. म्हणजे त्याच्यामध्ये काही मोठं विकृत विचार वगैरे असल्या कल्पना करू नका की हे ज्ञानेश्वरांच्या समोर बसलेली सगळ्या प्रकारची जी माणसं आहेत त्यांना समजेल अशा प्रकारेच त्यांना सांगायला पाहिजे होतं. की त्यांना फार मोठं तत्त्वज्ञान सांगायला गेले असते तर त्यांना एकदम ते कळलं नसतं. ह्या गोष्टी पटकन समजतात की मूल कसं जन्मतं तर स्त्री आणि पुरुषामध्ये अंगसंग ही कल्पना सगळ्यांना माहिती. म्हणून म्हणजे ज्याला म्हणतात ना परिचिताकडून अपरिचिताकडे नेणं, म्हणजे त्यांना सांगायचं आहे की ईश्वर आणि प्रकृती ह्या दोन्हीमुळे हे सगळं जग निर्माण होतं.
हे त्यांना सांगायचं आहे. पण ते सांगताना लोकांना समजेल अशा भाषेमध्ये त्यांनी ते सांगितलं आहे, म्हणून तो अंगसंग शब्द वापरला आहे. जयाचेनी अंगसंगे ये प्रकृतीस्तव अष्टांगे जन्म पाविजत असे जगे. सगळं जग जन्म पावतं, सगळं जग निर्माण होतं आणि त्या जगाचा पिता मी गा. कारण ईश्वर आणि प्रकृती, पुरुष आणि प्रकृती ह्यांचा अंगसंग म्हणजे पिता तो झाला. तर तो पिता मीच आहे असं सांगितलं आहे. त्यानंतर पुढे आणखीन पहा, वेगळी कशी कल्पना आहे. अर्धनारी नटेश्वरी जो तोची पुरुष नारी, तेवी मी चराचरी माताची होय. म्हणजे काय की नारी नटेश्वर माहिती आहे तुम्हाला ना, की एकाच मूर्तीमध्ये अर्धा भाग हा पुरुष असतो, एक अर्धा भाग हा स्त्री देवी असते आणि देव, म्हणजे त्याला अर्धनारी नटेश्वर असं म्हणतात. तर त्या अर्धनारी नटेश्वर ही कल्पना तिथे घेऊन त्यांनी कसं सांगितलं आहे की त्या अर्धनारी नटेश्वरामध्ये जो हा पुढचा जो बघा ना, जो तोची पुरुष नारी, ते थोडेसे शब्द असे घ्या तुम्ही. जो पुरुष तोची नारी, तसंच आहे का? हां, इथे नाही. तर जो पुरुष तोची नारी, कारण ते नुसता अर्धा भागाला काही अर्थच राहत नाही. ह्या नाही आणि त्याही नाही, म्हणजे दोन्ही एकत्र असेल तोच, तेव्हाच ती मूर्ती पूर्ण होते. म्हणजे माणूस हा दोन्ही आहे त्याच्यामध्ये असायला पाहिजे. तर म्हणून तोच पुरुष आणि तीच नारी हे जसं त्या मूर्तीमध्ये असतं, त्याचप्रमाणे तेवी मी चराचरी माताही होय. म्हणजे मी जसा पिता आहे तशी मी माताही आहे. म्हणजे मी माता आहे हे सांगायला अर्धनारी नटेश्वराचं त्यांनी उदाहरण दिलं. माताही होय. आणि जाहले जग जेथर आहे, जेणे जित वाढत आहे, ते मीची वाचुनी नोहे आन निरुते. म्हणजे जाहाले याचा अर्थ हे जे जन्माला आलेलं जग आहे. आता या दोन्हीच्या अंगसंगातून जे जन्माला आलेलं जग आहे, विश्व आहे, ते जिथे राहतं आणि जेणे जित वाढत आहे, म्हणजे त्याचं आयुष्य जिथे वाढतं. मुलाची उपमा दिली आहे ना आधी त्यांनी, की त्या मुलाचा पिता मी, त्या मुलाची माता मी. मग ते मूल राहतं कुठे, तर ते मूल म्हणजे जग. तर ते जग कुठे, जिथे राहतं आणि जिथे ते वाढतं, हे दोन्ही सांगण्यासाठी असे शब्द वापरले. जेणे जित म्हणजे त्याचं आयुष्य त्या जगाचं आयुष्य जिथे वाढत असतं, म्हणजे ते मूल जिथे वाढत असतं, ते मीची वाचुनी नोहे आन निरुते. दुसरं काही नाही, मीच आहे, तेही मीच. ये प्रकृती पुरुषे दोन्ही उपजली जयाची या अमनमनी, तो पितामह त्रिभुवनी विश्वाचा मी. विश्वाचा आजाही मीच आहे म्हटलंय. म्हणजे पिताही मी, माताही मी, आजाही मी. आता आजा असं का म्हटलंय, आजोबाई का म्हटलं, पितामह का म्हटलं, की हा मूळ संकल्प जो आधी संकल्प म्हणतात, तो ज्याच्या मनात आला आणि त्याच्यातून पुढे मग हे सगळे पुरुष प्रकृती हे सगळं, आणि मग त्याच्या पुढे हे सगळं जग वाढत गेलं. मग तो मूळ पुरुष म्हणजे तो पितामह, तर तो पितामह सुद्धा मीच. म्हणजे खरं म्हणजे एकच. आता इथे जो पितामह आहे त्याला आपण फार तर असं म्हणू, विश्वातीत असं जे आपण म्हणतो तो पितामह. विश्वात्मक तो पुरुष आणि प्रकृती तर विश्वात्मकच असते. तो पितामह त्रिभुवनी विश्वाचा मी.
आणि आगवेया जाणणेयाची या वाटा, जया गावा येती गा सुभटा, जे वेदांची या चोहटा वेद्य जे म्हणजे ह्या सगळ्या आगवेया जाणणेयांची या वाटा, ह्याचा अर्थ असा की सगळ्या ज्ञानाच्या वाटा, सगळ्या ज्ञानरूपी वाटा किंवा सगळ्या ज्ञानाच्या वाटा, जाणून घेण्याच्या, काय जाणून घ्यायचं आहे तर ईश्वराचं स्वरूप जाणून घ्यायचं आहे. त्या ईश्वराचं स्वरूप जाणून घेण्याच्या ज्या काही सगळ्या वाटा आहेत, जाणणेयांची या वाटा म्हणजे त्या ज्ञानाच्या सगळ्या वाटा, जया गावा येती गा सुभटा, म्हणजे त्या शेवटी त्या कुठे पोचतात, त्या ईश्वरापर्यंतच पोचतात ना, की ईश्वराचं स्वरूप त्यांना कळायचं आहे. तर त्यामुळे जया गावा येती गा सुभटा म्हणजे अर्जुना, जे वेदांची या चोहटा याचा अर्थ चव्हाटा म्हणतो ना आपण, चव्हाटा तो शब्द आहे. चोहटा म्हणजे चव्हाटा. आता वेदांची या चव्हाटा म्हणजे वेदांच्या चव्हाट्यावरती असं म्हटलंय की आपण ज्ञान घेतो, ते कुठेतरी बसून आपण ते ज्ञान घेतो, त्या अर्थाने चव्हाटा म्हटलंय की त्या वेदांच्या चव्हाट्यावरती बसून. 4 वाटा जिथे मिळतात तिथे नाही, चोहटा म्हणजे चव्हाटा म्हणजे अगदी साधा जो आपला चव्हाट्यावर बसले, चव्हाट्यावरती चावडी आहे सगळं, म्हणजे हे जे आपले अगदी साध्या भाषेतले शब्द आहेत ना, तोच अर्थ आहे, त्याच्यामध्ये कुठलाही दुसरा खोल अर्थ नाही. आणि त्या चोहट्यावरती, त्या चव्हाट्यावरती जे काही आपण ज्ञान घेतो ते कशाचं ज्ञान घेतो त्याला वेद्य म्हटलंय. कशाचं ज्ञान घेतो? वेद्य, ईश्वर म्हणजे वेद्य. ईश्वर हा वेद्य. ईश्वर हा वेद्य म्हणजे ज्याचं ज्ञान घ्यायचं तो वेद्य, तर तो ईश्वर मीच आहे. म्हणजे वेद जे काही ज्ञान देतात, वेदांच्या चव्हाट्यावर म्हटलं किंवा साध्या शब्दामध्ये असं म्हटलं की वेद जे काही ज्ञान देतात उघडपणे, ते कशाचं? त्या वेद्याचं जे असतं, तो वेद्य म्हणजे तो ज्ञेय, वेद्य म्हणजे ज्ञेय, ज्याचं ज्ञान घ्यायचं ते ज्ञेय जे आहे ते मीच आहे. पुढे मधली एखादी ओवी गाळते किंवा तुम्हाला कदाचित समजायला ती कठीण जाईल, मी सांगून टाकते. जेथ नाना मता बुझावणी जाहली, एकमेका शास्त्रांची अनोळखी फिटली, चुकली ज्ञाने जेथ मिळो आली, जे पवित्र म्हणजे. ओवी अशी आहे, ह्याचा कदाचित अर्थ समजायला कठीण जाईल म्हणून मी सांगते की ह्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की जेथ नाना मता, म्हणजे ईश्वर काय आहे, ईश्वराचं स्वरूप काय आहे, ह्याचा अर्थ वेगवेगळ्या तत्त्वज्ञांनी सांगितला. कोणी दर्शनं लिहिली, कोणी काही वेगवेगळ्या प्रकारचे, कोणी उपनिषद सांगितली. असे वेदांपासून आपण जर पाहिलं तर प्रत्येकाने काही ना काही सांगितलं आहे, ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आहे. पण ह्याच्यामध्ये नाना मतं आहेत, म्हणजे वेगवेगळी मतं आहेत. आता दर्शन, षड्दर्शन आहेत, त्याच्यातसुद्धा सांख्य म्हणतं, ते सांख्य दर्शन न्यायदर्शनाला पटत नाही, योगदर्शन हे पातंजलीचं, तर पातंजलीला सांख्य पटत नाही, सांख्याला पातंजली पटत नाही. असे अनेक प्रकार त्या काळामध्ये होते की एकमेकांशी वाद होते. इतके वाद होते की मी अगदी मागे एकदा एक उदाहरण म्हणून सांगितलं होतं की वेदांत म्हणजे उपनिषदांच्या ह्याच्यावरती ज्यांनी काही हे केलेलं आहे, भाष्य वगैरे केलेलं आहे, तर त्यांनी तर असं म्हटलं आहे की वेदांताची एकदा का सिंहगर्जना झाली की बाकीच्या सगळ्या शास्त्रांची कोल्हेकुई बंद होते.
मागे एकदा सांगितलं आठवतं, सगळ्यांची कोल्हेकुई, म्हणजे त्यांना काही कळतच नाही, आम्हालाच कळतं असं प्रत्येक शास्त्राचं त्या काळामध्ये सांगणं होतं, मत होतं. आणि म्हणून त्याला म्हटले की नाना मत, वेगवेगळ्या प्रकारची मतं. नाना मता बुझावणी. बुझावणी याचा अर्थ ही जी विरोधी, परस्पर विरोधी अशी वेगवेगळ्या शास्त्रांची मतं होती, त्यांचं संगनमत झालं. बुझावणी म्हणजे ते एकत्र आले. बुझावणी म्हणजे आपला हटवादीपणा त्यांनी सोडला, समन्वय एकमेकांशी त्यांनी केला. पुढच्या काळामध्ये आपल्याला असं दिसतं की समन्वय खूप नंतरच्या ह्याच्यामध्ये साधलेला दिसतो. तर नानामता बुझावणी जाहली म्हणजे त्यांच्यामध्ये समन्वय झाला, त्यांना एकमेकांचं विचार, दृष्टिकोन कळायला लागले. एकमेका शास्त्रांची अनोळखी फिटली. जे एकमेकांना ओळखतच नव्हते, म्हणजे दुसऱ्याचा ऐकायलाच तयार नव्हते, इतका हटवादीपणा होता. त्यामुळे ओळख होणार कशी, तर ती अनोळखी जी होती ती फिटली. आणि चुकली ज्ञाने जेथ मिळो आली. मग शेवटी असं झालं की ती सगळी एकत्र आली. कशी एकत्र आली, हा जो पुढे शब्द ना, जे पवित्र म्हणजे त्यांना शेवटी असं लक्षात आलं की अरे आपण हे जे सगळे तर्क वितर्क करतोय की ह्यानी हे म्हणायचं त्यानी ते म्हणायचं, हे जे आपले सगळे तर्क वितर्क आहे, हे करून शेवटी आपण पोचतो कोणापर्यंत, आपण ईश्वरापर्यंतच पोचतो. म्हणजे प्रत्येकजण ईश्वराचं स्वरूप सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणून हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण प्रत्येकजण मुळी शेवटी ईश्वरापर्यंत, म्हणून तो पवित्र शब्द वापरला. जे पवित्र म्हणजे की त्या पावित्र्यापर्यंतच आपण पोचतो, त्या ईश्वरापर्यंतच आपण पोचतो. मग आपण असा उगीचच एकमेकांशी वाद कशाला घालायचा, म्हणून तो समन्वय झाला की शेवटी त्यांना कळलं की सगळा एकच ईश्वर आहे. मग त्याला तुम्ही ह्या बाजूनी बघा, त्या बाजूनी बघा, कसंही बघा, तुमचे काही दृष्टिकोन असू देत, पण शेवटी ईश्वर एक आहे. जशी ती हत्तीची कथा आहे ना, की हत्तीला आंधळ्यानी एकाने पाहिलं, त्याचा पाय खांबासारखा वाटला, दुसऱ्याला त्याचं शेपूट दोरीसारखी वाटली. असं म्हणजे आपण आंधळेपणाने जर फक्त एकच काहीतरी पाहायला लागलो तर ते तसंच होतं. पण मग ह्यांच्या लक्षात आलं की अरे शेवटी आपण पाहतोय कोणाला, त्या पवित्र ईश्वराला पाहतोय, तर आपण सगळे एकच विचार मांडतोय आहे. आपण वेगवेगळ्या मार्गाने का होईना आपण शेवटी तिथेच जातोय, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि म्हणून ते एकत्र आले. पै ब्रह्मबीजा जाहला अंकरू, घोषध्वनी निदादाकारू, तयाचे गा भुवन जो ओंकारू. हे महत्त्वाचा भाग आहे. आता बघा, म्हणजे भगवंत जे सांगतात की हे मी आहे, ते मी आहे सांगताना आता ते कुठे आले आहे, तर ब्रह्मबीजा जाहला अंकरू म्हणजे ब्रह्माचं बीज, म्हणजे ज्या बीजापासून पुढे सगळं विश्व निर्माण झालं, म्हणून त्याला ब्रह्मबीज म्हटलं. ब्रह्माचा जो आधी संकल्प होता ते बीज होतं, आणि त्या बीजातून पुढे मग सगळं विश्व निर्माण झालं. तर ब्रह्मबीजा जाहला अंकरू म्हणजे त्याला अंकुर फुटला, ब्रह्मबीजाला अंकुर फुटला, आणि त्याच्यातून घोषध्वनी निनादाकारू, त्याच्यातून ध्वनी निनादला, ध्वनी बाहेर आला. आणि त्या ध्वनीचं तयांचे गा भुवन जो म्हणजे तो जो ध्वनी बाहेर आला त्याचं जे भुवन म्हणजे राहण्याचं ठिकाण, त्याचं वसती स्थान, म्हणजे त्याचं स्थान म्हणू आपण, नुसतं स्थान म्हटलं तरी चालेल. त्या ध्वनीचं जे स्थान म्हणजे जिथून तो ध्वनी फुटलेला आहे ते ध्वनीचं स्थान ओंकार. हा पहिला जो ध्वनी फुटला त्याला ओंकार असं म्हणतात. तर तो ओंकारू जो तोही मीच गा,
म्हणजे ओंकार म्हणजे सुद्धा मीच, ओंकार म्हणजे सुद्धा ईश्वरच. आणि म्हणूनच ते आपण म्हणतो ना की ओंकार स्मरण जरी केलं तर ईश्वर, त्या परमेश्वराचं स्मरण होतो, परमेश्वराचं स्मरण होतं. आता पुढे पहा, त्या ओंकाराबद्दल थोडं हे केलं आहे. जया ओंकाराची एक कुशी अक्षरे होती अ उ म कारेसी, हां हां, अ उ म कारेसी, जिये उपजत वेदेसी उठली तिन्ही. म्हणजे इथे त्यांनी काय म्हटलंय की त्या ओंकाराच्या कुशीतून जी अक्षरं निघाली, म्हणजे ओंकाराची 3 अक्षर असा त्याचा अर्थ. कुशीतून निघालेली अक्षरं, याचं ओंकारातली 3 अक्षरं अ उ म ही त्याच्यातली जी अक्षरं आहेत, ती अक्षरं औमकारेसी जिये उपजत वेदेसी उठली तिन्ही. म्हणजे त्या अक्षरातून अ उ म ह्या 3 अक्षरातून पुढे काय उठलं, पुढे काय निर्माण झालं, तर तो जो तिन्ही शब्द आहे ना, तो तिन्ही शब्द केवळ त्या 3 अक्षरांना उद्देशून वापरलेला नाही आहे. तो शब्द 3 वेदांना उद्देशून वापरला आहे. तर त्या ओंकाराच्या अ उ म ह्या ध्वनीतून, त्या अक्षरातून पुढे 3 वेद निर्माण झाले, 3 वेद पुढे निर्माण झाले. पुढे 3 वेद निर्माण झाले. याचा अर्थ ज्ञान, ज्ञान पुढे 3 प्रकारे सांगितलं गेलं. 3 अर्थात हा 3 हा भाग हा पुढे नंतरच्या काळामध्ये 3 वेद वेगवेगळे केले गेले. पहिल्यांदा सलग वेद होतं, एक वेद होता, त्याला पुढे नंतर निराळी नावं आली. आणि म्हणून पुढे असं म्हटलंय, म्हणून ऋग, पहा ऋग यजु साम, म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद हे तिन्ही जे वेद आहेत, हे तिन्ही म्हणे मी आत्मारामू, मी ईश्वरच आहे. हां, वेद म्हणजे मी, असं जे त्यांनी पहिल्यांदा सांगितलं आहे त्याचं हे पुढे त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की का मी, तर ती जी 3 अक्षरं अ उ म. आता ह्या अ उ म मध्ये सुद्धा आम्ही अगदी ज्या वेळेला ज्ञानेश्वरी सुरू केली, तुम्ही जर असाल त्यावेळेला तर तुम्हाला आठवत असेल, पहा की अ उ म हे गणपतीचं वर्णन करत असताना त्या ओंकाराचा हे घेतलेलं आहे की गणपती हे ओंकारच आहे. आणि तुम्ही अथर्व शीर्ष पहा, त्या अथर्व शीर्षामध्ये गणेशाला ब्रह्मच म्हटलेलं आहे. तर तो जो गणेश आहे ब्रह्मच आहे ते. तर ते 3 अक्षरं त्याच्यामध्ये, तो जो त्याचा आकार आहे तो लक्षात घेऊन ती 3 अक्षरं अशी गणपतीमध्ये ज्ञानेश्वरांनी गणेश वर्णन करताना सांगितलेली आहे की त्याचं एक म्हणजे अ म्हणजे गणपतीची जी मांडी असते, म्हणजे खाली, हां खालचा भाग तो जमिनीला टेकलेला असतो, बरोबर आहे, जमिनीवर तो बसलेला असतो. तर त्यामुळे ते जमिनीला टेकलेलं म्हणजे आपलं जडवादी जीवन, जड जीवन जे असतंच ना, आपलं भौतिक जीवन असतं की आपल्याला सगळ्या शारीरिक गरजा असतात, मानसिक गरजा असतात, हे सगळं आपलं, आर्थिक गरजा, राजकीय गरजा, हे जे सगळं आहे हे भौतिक जीवन आहे. म्हणजे तो त्याच्यातला जड भाग झाला. त्याच्यानंतर मधला जो भाग आहे तो त्या ओंकारातला तो जो आहे ते आपलं अंतःकरण आहे, आपलं मन, बुद्धी, हे सगळं जे आहे ते अंतःकरण. त्याच्यामध्ये अहमसुद्धा येतो, पण ते जे आपलं अंतःकरण आहे तो मधला भाग आहे. आणि त्याच्यानंतर सर्वात उच्च म्हणजे तो मकार, की जिथे मस्तकामध्ये म्हणजे ती केवळ बुद्धी नाही, ती बुद्धी अशी आहे
मस्तक आणि बुद्धी ह्याचा आपण आधुनिक काळामध्ये जो संबंध जोडतो तो इथे नाही आहे. ही मस्तकातली बुद्धी ह्याचा अर्थ असा की पूर्ण झालेलं ज्ञान, ज्ञानाची पूर्णावस्था ज्या वेळेला येते त्यावेळेला आपण इथे ह्या इथपर्यंत पोचलेलो असतो, असा तो अर्थ आहे तो शेवटचा. असं म्हणून ते 3 वेद म्हणजे 3 ही अक्षरं म्हणजे ह्या वेदांमध्ये जड आपली जी जीवनातली जडावस्था आहे त्याचाही उल्लेख आहे त्याच्यामध्ये. कारण तुम्ही असे यज्ञ करा, त्याच्यामध्ये ह्या अशा आहुती द्या वगैरे सगळं त्याच्यात जड आलंच. तर जडावस्था आहे, आपलं मनाचा विचार आहे आणि आपल्या पूर्ण बुद्धी जी उच्च स्वरूपाची ईश्वराप्रत पोचणारी अशी जी बुद्धी, तो ही उच्च बुद्धी, तो पण भाग त्याच्यामध्ये आहे. आणि असे वेद हे असे जे आहे हे आपल्याला सगळं स्वरूप म्हणजे ईश्वराचं हे सगळं स्वरूप ते आपल्याला खरं म्हणजे सांगतात. तर असं म्हणून हे जे वेदातून 3 आपल्याला गोष्टी कळतात त्या ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद ह्याच्यामधून तो हे 3ही म्हणे मी आत्मा रामो, मी ईश्वरच आहे असं वेद म्हणतात. मी आत्मा रामो हे 3ही वेद म्हणतात. आणि एवं मीची कुलक्रमू शब्द ब्रह्माचा म्हणजे कुलक्रमू शब्द ब्रह्माचा ह्याचा अर्थ शब्द ब्रह्म म्हणजे वेद. ह्या ठिकाणी एरवी शब्द ब्रह्म म्हणजे पूर्ण सगळं ज्ञानही येतं, पण ह्या ठिकाणी फक्त वेदाचा उल्लेख आहे. तर शब्द ब्रह्म म्हणजे वेद. तर वेदाचा कुलक्रमू म्हणजे वेदाची परंपरा ही अशी आहे. परंपरा की अ उ म ह्या तिन्हीतून 3 वेद निघाले आहेत, ही त्याची परंपरा आहे, वेदांची परंपरा आहे असा अर्थ इथे आहे. हे पुढे जाते. हे 18व्या श्लोकानंतरच्या ओव्या. हे चराचर आघवे ये प्रकृती आत साठवे, ते शिणली जेत विसवे, ते परमगती मी. चराचर हे सगळं जे विश्व, हे सगळं जे चराचर आहे ते कोणी निर्माण केलं? जीए प्रकृती म्हणजे प्रकृतीने ते निर्माण केलं. जीए म्हणजे त्या सगळ्या चराचराला जन्म दिला प्रकृतीने. हां, आणि ती आत साठवे ह्याचा अर्थ त्या सर्व चराचरामध्ये ती प्रकृती आतमध्ये साठवून आहे. बरोबर आहे ना? की आपलं सगळं अष्टधा प्रकृती जशी आपल्यामध्ये आहे तशी संपूर्ण जगामध्ये आहे. संपूर्ण जगामध्ये पंचमहाभूत आहेत. सगळ्या जगाचं किंवा प्रत्येक समुदायाचं सुद्धा मन असतं, बुद्धी असते, अहम असतो. बघा, विचार करा, आहे की नाही? आपण आपला देश असं जे म्हणतो, क्रिकेटची मॅच बघताना जिंकलंच पाहिजे असं जे असतं आणि झाला का पराजय तर सगळं संपलं असं जे वाटतं, हे जे म्हणजे त्या आपण सगळे त्या ठिकाणी एक संघटितून होऊन तो आपला हे म्हणजे आपल्यातला अहम व्यापक अहम असतो. बरोबर आहे? आपल्या देशाबद्दल वाटणारी आपल्याला जी काही मनोवृत्ती तो व्यापक अहम असतो. तर अशा प्रकारे बुद्धी पण देशाची बुद्धी, आपण ज्याला संस्कृती म्हणतो, भारतीय संस्कृती, त्या भारतीय संस्कृतीची बुद्धी वेगळी आहे, अमेरिकन संस्कृतीची बुद्धी वेगळी. बरोबर आहे? म्हणजे प्रत्येक समाजामध्ये, समुदायामध्ये, प्रत्येक संस्कृतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. ज्याला आपण पंचमहाभूत म्हणतो ती पण आहेत आणि मन, बुद्धी, अहम हे पण त्याच्यामध्ये आहे. तर हे सगळं त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून ते म्हटलं की प्रकृती आत साठवे. प्रकृती त्याच्या आतमध्ये आहेच. जी त्रिगुणात्मक प्रकृती आहे ती सगळी त्या चराचरामध्ये भरलेली आहे. आणि
साठवे, म्हणजे ती तशी, त्यामुळे ते जग तसं चालू राहतं. आणि मग ते शिणली जेथ विसवे ते परमगती मी. म्हणजे त्या प्रकृतीला जेव्हा क्षीण येतो, हे सगळं करताना जेव्हा ती प्रकृती क्षीणते, त्यावेळेला ती जिथे पोचते, तिचा विसावा, तिचं विश्रांतीचं स्थान, प्रकृतीचं जे स्थान विश्रांती स्थान आहे, ते शेवटी परमगती मी असं म्हटलेलं आहे. म्हणजे शेवटी ईश्वराप्रतच सगळं जातं. हे आपण आधीही पाहिलं आहे, कल्पाच्या अंतानंतर सगळा विलय होतो. तर तीच कल्पना इथे आहे. आणि जयाचेनी प्रकृती जिये जेणे अधिष्ठिली विश्वविये जो घेऊनी प्रकृती इये गुणाते भोगी. आता इथे भगवंत ईश्वराचं वर्णन करतात. आधी प्रकृतीबद्दल बोलले, आता इथे जयाचेनी प्रकृती जिये, म्हणजे ती प्रकृती ज्याच्यामुळे जिये, म्हणजे जिया म्हणजे जिये ह्याचा अर्थ ह्या जगाला जन्म देते. जे आपण आधी पाहिलं अंगसंग ही जी कल्पना, तर जयाचेनी प्रकृती जिये जेणे अधिष्ठिली विश्व जिये, म्हणजे ज्या प्रकृतीला अधिष्ठान कोणाचं आहे, त्या ईश्वराचं. परमेश्वराने अधिष्ठान दिलं, परमेश्वराने त्या प्रकृतीला आधार दिला, म्हणून विश्वविये, म्हणून विश्व निर्माण होतं. अंगीकारली ती प्रकृती, त्याने अंगीकारली ईश्वराने, म्हणून विश्व निर्माण होतं. जो घेऊनी प्रकृती ये गुणाते भोगी, म्हणजे ती जी प्रकृती आहे ती सगळं विश्वाला जन्म देते, विश्व सगळं चालवते, विश्वाचा नंतर शेवटी विलयही होतो. हे सगळं जरी प्रकृतीच्यामुळे होत असलं तरी त्या प्रकृतीचे जे गुण आहेत, प्रकृतीचे त्रिगुण, सत्व रज तम, सगळं लक्षात येते ना मी, म्हणजे मी फार भरभर नाही ना जात आहे. सत्व रज तम हे जे सगळे त्रिगुण प्रकृतीचे असतात, की जे आपल्यामध्ये असतात, आपल्या समाजामध्ये असतात, सगळ्यांमध्ये असतात. की अमेरिकन समाज हा जास्त राजसिक आहे, भारतीय समाज हा जास्त सात्विक स्वरूपाचा आहे असं आपण म्हणू शकतो. याचं कारण की प्रकृतीमध्ये फरक आहे, ह्या दोन समाजांच्या प्रकृतीमध्ये फरक आहे. तर हे जे गुण असतात, प्रकृतीचे गुण असतात, ते भोगतं कोण, तर त्या गुणाते भोगी कोण भोगतं, ईश्वर भोगतो. तो ईश्वर भोगतो. त्या प्रकृतीचे गुणांचे भोग घेणारा कोण, ईश्वर असतो. ईश्वर ते भोगतो. म्हणजे काय सांगा, की ईश्वर ते भोगतो याचा अर्थ आणखी स्पष्ट करून सांगते. नाहीतर ईश्वर भोगतो ह्याला, नाहीतर नुसते ह्या वाक्याला काही अर्थ राहणार नाही. आता ईश्वर भोगतो ह्याचा अर्थ असा की जो आदी संकल्प होता, की आदी संकल्प एकोहम बहुश्याम, हा जो आदी संकल्प होता की मी एकटा आहे, मला बहुविध माझं स्वरूप पाहायचं आहे, माझं अनेकविध रूपांचा आनंद मला घ्यायचा आहे, हा जो आदी संकल्प त्या ईश्वराचा होता. त्यातून हे सगळं जग निर्माण झालं. त्यातून हे सगळं जग निर्माण झालं. पण हे जे जग आहे ते कसं आहे, या प्रकृतीने भरलेलं आहे. आणि त्यामुळे सगळे प्राकृतिक गुण, म्हणजे आता आपल्या इथे आपण बसलेल्या आपल्या व्यक्तींचा आपण विचार केला, कोणामध्ये सात्विक जास्त असेल, कोणामध्ये राजसिक जास्त असेल, कोणामध्ये तामसिक जास्त असेल, काही ह्या तिन्हीचं कसंही मिश्रण आपल्या प्रत्येकामध्ये असतं. तर अशा प्रकारे हे जे तीन गुण जे असतात, ते गुण हे प्रत्यक्ष जीवनामध्ये
त्या प्रकृतीच्या त्या 3 गुणामुळे आपल्यामध्ये निर्माण होतात. आपली जशी प्रकृती तसे आपण वागत असतो. आणि ते भोगतं कोण? तर तो भोगतो ह्याचा अर्थ तो ते पाहत असतो सगळं. भोगतो ह्याचा अर्थ असा घेऊ नका की त्याचं काही ते भोग घेणं याचा जो अर्थ एरवी असतो तो नाही. तो साक्षी आहे ह्या सर्वांना. जे काही घडतंय, कोण राजसिकपणे वागतंय, कोण तामसिकपणे वागतंय, आपल्याच समाजात पहा, हे सगळं साक्षीने तो पाहत असतो. तो साक्षी हा शब्दही पुढे येणार आहे. तर त्या आता मी फक्त इतकंच सांगते की अशा प्रकारे तो गुणाते भोगी ह्याचा अर्थ असा की त्रिगुण त्याला बघायचेच आहेत, की प्रत्यक्षामध्ये त्याला एकच गुणातीत आहे. तो स्वतः गुणातीत आहे, पण त्याला त्याचं स्वरूप नको आहे. त्याला गुण असलेलं सगळं विश्व पाहायचं आहे. आणि ते सगळं विश्व जे आहे ते त्रिगुणात्मक आहे. सगळी प्रकृती त्रिगुणात्मक आहे. आणि असं सगळं तो पाहतोय. त्याला त्या पाहण्याला भोगणं असं म्हणतात. त्या पाहण्याला भोगणं तो सगळं भोगतोय. आणि त्याला म्हणजे त्याला ते बघायचं आहे. त्याला म्हणजे ह्याच्यातूनच ह्याच्यामागे आपल्या सगळ्या तत्वज्ञानातला एक फार महत्त्वाचा भाग आहे की प्रत्येक आत्मा हा युगानुयुग फिरत असतो आणि असा हे शरीर सोडतो, दुसरं शरीर धारण करतो. आणि त्या अशा प्रकारे त्या आत्म्याचा विकास हळूहळू होत असतो. तर तो जो आत्म्याचा विकास आहे ना, असेल एखादा आत्मा पहिल्यांदा तामसिक प्रकृतीत, हळूहळू कदाचित तो राजसिकामध्ये येईल. जास्त प्रमाण राजसिकाचं असेल, राजसिकातून तो सात्विकामध्ये येईल, सात्विकातून तो गुणातीत होईल, अगदी सर्वात श्रेष्ठ होईल. हे सर्व बदल होऊ शकतात. हे सगळ्या आत्म्यांमध्ये होणारे बदल तो परमात्मा पाहतोय. हे सर्वांना वाव देतोय. हे तुम्ही तुमचा विकास करा. तुम्ही तुमचा विकास करा. आत्म्याने आपलाच विकास करायचा असतो. उद्धरेत आत्मन आत्मानम नात्मानम वसादयेत असं म्हटलेलं आहे गीतेमध्ये. उद्धरेत आत्मन आत्मानम म्हणजे आपल्या आत्म्याचा आपणच विकास, आत्म्यानीच विकास करायचा असतो. काही वेळेला तो अधोगतीला जातो एखाद्या जन्मामध्ये तो फार उच्च अवस्थेला जातो. असं करत करत विकास होत असतो. आणि तो सर्व विकास तो परमात्मा पाहतो. त्याला भोगणं म्हणतो. प्रत्येकान कसा उद्धार करतोय माणूस आपल्या स्वतःचा, आपल्या प्रत्येक आत्मा आपला उद्धार कसा करून घेतोय हे तो सर्व पाहतोय. आणि पुढे पुढे जसं आपण जाऊ ना तसं तो ईश्वराने असं म्हटलेलं आहे या ठिकाणी भगवंताने की शेवटी असे आत्मे असतात की जे अशा परिस्थितीला, अशा उच्च परिस्थितीला पोचलेले असतात की ते शेवटी सगळ्या जगाचा पुन्हा प्रभव झाला म्हणजे विलय होतो, पुन्हा काही काळाने प्रभव होतो, सगळं जग निर्माण होतं. पण ते आत्मे माझ्याकडेच राहतात, ते जगामध्ये पुन्हा जात नाही असं म्हटलं. येणार आहे तो भाग पुढे. पण असा हे सगळं भोगणं, ह्या सगळ्याला उद्देशून भोगणं शब्द म्हणजे भोगणं ह्याचा अर्थ आपण जो भोग म्हणून म्हणतो तसं नाही आहे. म्हणजे ते दुःख भोगणंही नाही आहे, सुख भोगणंही नाही आहे. म्हणजे ही सगळी प्रत्येक आत्म्याच्या विकासाची जी काही प्रक्रिया चाललेली असते तो ईश्वर साक्षी आहे त्या सगळ्याला. फार अत्यंत तत्त्वज्ञानातली उच्च कल्पना आहे, अगदी सामान्य कल्पना नाही आहे. आणि म्हणून ते मी मुद्दाम घेतलं की गुणात ते भोगी. तो भोगी म्हणजे काय? तो भोगतो म्हणजे त्याला ती बहुविधता का पाहिजे आहे जगामध्ये? तर असंच की हे सगळे आत्मे पुन्हा माझ्या प्रतच येणार आहेत, त्याला माहिती आहे. पण ते येताना कसे येतात, कसा आपला विकास करतात, कधी त्यांची अवनती होते, कधी त्यांची प्रगती होते, हे सगळं तो पाहत असतो. तो साक्षी आहे. फार सुंदर, अत्यंत उच्च तात्विक कल्पना आहे. तर ही नीट लक्षात घ्या.
आणि पुढे म्हटलंय तो विश्वश्रियेचा भरता मीची गा पंडूसुता. भरता म्हणजे पती. ह्या कोळी गीतामध्ये भरतार शब्द आहे ना, तो या भरतावरूनच आलेला आहे. माझं भरतार असं जे म्हणतात ते भरतार तर भरता ह्यावरून आलेला शब्द आहे. विश्वश्रिया म्हणजे विश्वलक्ष्मी. लक्ष्मी म्हटले प्रकृतीला. विश्वश्रिया या प्रकृतीचा भरता मी. तिला विश्वलक्ष्मी म्हटले. विश्वाची लक्ष्मी आहे ती आणि तिचा भरता मी आहे. मीची गा पंडूसुता. आणि पुढे म्हटले मी गोसावी समजता त्रैलोक्याचा. गोसावी याचा अर्थ स्वामी. मी सर्व त्रैलोक्याचा स्वामी आहे. म्हणजे सगळं त्रैलोक्य हे माझ्या सत्तेखाली आहे. स्वामी ह्याचा अर्थ सर्व जगावरती माझी सत्ता आहे. सर्व जगावरती म्हणजे विश्वात घडणाऱ्या सगळ्या घटनांवरती माझी सत्ता आहे. आणि मग ती सत्ता कशी आहे हे पुढे त्याने आणखी स्पष्ट केलं. म्हणजे प्रत्येकाला नियम घालून दिलाय. सत्ता जो ज्याच्याकडे ही सत्ता असते तो आता घरात सुद्धा पित्याची सत्ता असेल तर प्रत्येकाला सांगितलेलं असतं ह्यांनी हे काम करायचं, त्यांनी ते करायचं, ह्यांनी असं वागायचं, त्यांनी तसं. तसं ह्याची सत्ता जी आहे ती सर्वत्र आहे. आणि ती कशी ते पुढे सांगितले आकाशे सर्वत्र वसावे. या आकाशाला नियम काय की सर्वत्र वसावे. जिथे पोकळी असेल तिथे अवकाश शिरतं. हां, आकाश म्हणजे अवकाश म्हणजे स्पेस. जिथे कुठे स्पेस मिळेल तिथे हवा जाते ना, हवा जाते ते अवकाश. आकाशे सर्वत्र वसावे. कुठेही सोडायचं नाही. आकाशे सर्वत्र वसावे. वायूने नावभरी उगे नसावे. हां, वायू वारा जो आहे त्यांनी क्षणभर, नावभरी म्हणजे क्षणभर सुद्धा, नावाला सुद्धा त्यांनी शांत बसायचं नाही. वाऱ्याने त्यांनी आपलं आपलंच काम केलं पाहिजे. पावके दहावे. पावक म्हणजे अग्नी. अग्नीनी दाहक असायलाच पाहिजे. वर्षावे जळे. जळानी वर्षाव करायचा. पर्वती बैसका न संडावी म्हणजे पर्वताने आपली बैठक सोडू नये. संडावी याचा अर्थ न सोडू नये. न संडावी म्हणजे सोडू नये. बैठक बैसका. पर्वत हल्ला पडला तर काय होईल, तर पर्वताने आपली बैठक सोडायची नाही. समुद्री रेखा नोलांडावी. समुद्राने मर्यादा सोडायची नाही. म्हणजे आता कधीतरी वादळं होतात तो भाग वेगळा, पण एरवी जर आपण समुद्राची परिस्थिती पाहिली तर एक मर्यादा असते. त्याच्या कितीही अगदी भरतीच्या उंच उंच लाटा आल्या तरी त्या तिथपर्यंत, त्याच्या पलीकडे नाही. मग पुन्हा ते सगळं ओटीला जातं. म्हणजे ती त्याची मर्यादा. समुद्री रेखा नोलांडावी. पृथ्वीया भूते वाहावी. ह्याचा अर्थ पृथ्वीने सर्व भूतमात्रांचा भार सहन करावा. वाहावी ह्याचा अर्थ पृथ्वीने तो भार सहन केला पाहिजे. आपण उभे राहतो ना जमिनीवर, आपल्या प्रत्येकाचा भार, या सगळ्या सृष्टीचा भार त्या पृथ्वीवरती आहे. तर पृथ्वीला आज्ञा आहे ही ईश्वराची की त्यांनी भूते वाहावी. हे आज्ञा माझी असं म्हटलं. म्या बोलविल्या वेदू बोले. आता सगळं सोपं आहे त्यामुळे पटपट घेते. म्या बोलविल्या वेदू बोले. म्या चालविल्या सूर्यू चाले. म्या हालविल्या प्राण हाले. प्राण हाले ह्याचा अर्थ की जगाचं चलनवलन. ह्या ठिकाणी चुकीची कल्पना घेऊ नका. जगाच किंवा पुढेही आहे तो जो जगा ते चाळीता असं पुढे म्हटलंय. त्या सगळ्याचा एकत्र अर्थ घ्यायचा की म्या हालविल्या प्राणू हाले जो जगा ते चाळीता. म्हणजे मी प्राण हालतो आणि त्यामुळे जगाचं सगळं चलनवलन होत राहतं. कोणी जन्मतात, कोणी मृत्यू पावतात, काही ना काही चालू असतं. मियाची नियमी ला सांता
काळूग्रासी तसे भूता. हे नीट लक्षात घ्या. हा जो सांता शब्द आहे ह्याचा मी आधी एकदा अर्थ सांगितला आहे, आठवतं? सांता आणि शांत आणि अनंत अशा दोन विरोधी शब्द आहेत. अनंत म्हणजे ज्याला कधीच अंत नाही, आणि शांत म्हणजे अंत. शांत म्हणजे आपण सगळी माणसं ही शांत, सगळी सृष्टी शांत, कधी ना कधी याचा विनाश होणार. तर हे सगळं जे आहे हे शांत. तर ह्या सगळ्या शांताला मियाची नियमिला शांता काळूग्रासी तसे भूता. म्हणजे त्या काळाला, काळ जो ह्या आपल्या ह्या सृष्टीला किंवा मनुष्याला जे त्याचा अंत करतो, काळ अंत करतो, तर तो माझ्या नियमानुसार, माझ्या सत्तेनुसार करतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही जगातली माझ्या ह्यानी होते असं आहे. ये म्हणिया गते पंडुसुता सकळे जयाची. म्हणजे हे सगळं माझ्या आज्ञेप्रमाणे ही सगळी वागतात, हे तू लक्षात घे. ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नाथू, आणि गगना ऐसा साक्षीभूतू तोही मीची. आता बघा इथे साक्षी शब्दाला मगाशी मी सांगितला, पण त्याला ते साक्षी शब्द हे करायला, स्पष्ट करायला त्यांनी उदाहरण दिलं आहे गगनाचं. हां, म्हणजे कसं आहे ह्याचा अर्थ? गगना ऐसा साक्षीभूतू तोही मीची. गगन जे असतं, गगन ह्याचा अर्थ मगाशी मी सांगितला अर्थ की आकाश म्हणजे अवकाश, म्हणजे कुठेही पोकळी असेल तिथे जे ते अवकाश शिरत असतं, ते आतमध्ये शिरतं, पण ते अलिप्त असतं. हां, हा फार वेगळा विचार आहे. साक्षी का म्हणायचं? तर ते अलिप्त असतं, ते त्याच्यात मिसळून नाही जात. म्हणजे आता एखाद्या मडक्यामध्ये रिकामं आहे मडकं, त्याच्यामध्ये स्पेस आहे म्हणून ते अवकाश तिथे आलं आहे, हवा तिथे आली आहे, पण ती हवा त्या मडक्याशी मिळून जात नाही. मडकं फुटलं तर ती हवा निघून जाते, आणि मडकं असतं तोपर्यंत ती हवा तिथे असते. मडक्यापासून अलिप्त. तर साक्षी असणं ह्याचं महत्त्वाचं लक्षण म्हणजे अलिप्तता. जो अलिप्त असतो तोच साक्षी राहू शकतो. बरोबर आहे ना? आता कुठल्याही न्याय देताना सुद्धा साक्षीदार हा जर समजा एखाद्या विशिष्ट पक्षपात करायला लागला तर तो अलिप्त नाही आहे, म्हणजे त्याच्या साक्षीला महत्त्व राहत नाही. बरोबर आहे ना? जेव्हा तो अलिप्तपणे एखादी गोष्ट सांगतो की नाही मी पाहिलं हे असं, ते असंच होतं, त्याच वेळेला त्याची साक्ष मानते, खरी ठरते. तर अशा प्रकारे ह्यांनी ईश्वराने असं म्हटलं की मी साक्षी आहे. म्हणून मी मगाशी सांगितलं हे सगळं माझ्या सत्तेने चालतं, पण ते कसं चालतं तर मी फक्त पाहतो, जे घडत असतं ते मी पाहतो. मी ह्या सगळ्या गोष्टींना फक्त साक्षी आहे. आज थांबूया इथे. हां, पुढचा भाग नंतर घेऊया. मी पण जरा दमले. आता पुढच्या बुधवारी नाही, आपण गुरुवारी जमणार आहोत. बुधवारी इथे हा कुठली तारीख इथे 4 बुधवारी. मग गुरुवार म्हणजे 5 तारीख.